जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं बांधकामाचा भूमिपूजनाचा समारंभ आज या ठिकाणी पार पडतोय। उद्या अक्षय तृतीया आहे, उद्या बसवेश्वर महाराजांची जयंती पण आहे आणि अशा या अतिशय दोन्ही पवित्र अशा दिवसाच्या पूर्व संध्येला हा कार्यक्रम इथं पार पडतोय। या कार्यक्रमाला ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील इथं उपस्थित आहेत, मंत्री सहकार महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर मान्य विधान परिषदेचे आमदार आणि माझे सहकारी माननीय विक्रमजी काळे साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर माझे सहकारी दुसरे आमदार अभिमन्यूजी पवार, माजी मंत्री आणि आपले उदगीरचे आमदार माझे मित्र संजयजी बनसोडे, त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा श्रीमती उषाताई संभाजी पाटील, आपल्या महापौर लातूर महानगरपालिकेच्या श्रीमती जयश्री ताई सोनकांबळे, त्याचबरोबर आपल्या प्रदेशच्या भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, आपले जिल्हाधिकारी मान्य भारत बस्तीवाड साहेब, पोलीस अधीक्षक मान्य अमोल तांबे, आपले डॉक्टर उदय मोहिते DHO, त्याचबरोबर डॉक्टर प्रदीप डेले जिल्हा शल्य चिकित्सक, आपले डीन मान्य मोहिते साहेब, त्याचबरोबर आपले श्री दीपक मठपती गटनेता मनपा लातूर, सर्व महानगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदचे सर्व इथे उपस्थित असणारे सदस्य पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व माझे पत्रकार बंधू उपस्थित, सर्व लातूर मधील उपस्थित सर्व ज्येष्ठ वडीलधारी प्रतिष्ठित आपण नागरिक बंधू भगिनी, त्याचबरोबर इथं आलेले सर्व मेडिकल विभागाचा, मग आपल्या मेडिकल कॉलेज असेल, आपल्या बाकी जे आरोग्य विभाग आहे याचा सर्व स्टाफ, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। स्टेजवरच्या सर्व मान्यवरांचं कोणाचं नाव राहून गेलं तर आधीच सर्वांची मी क्षमा मागतो। आज अनेक वर्षाचा आपलं लातूर सिव्हिल हॉस्पिटलचा प्रकल्प हा मूर्त स्वरूप घेऊन आज त्याची सुरुवात ही आपल्या सर्वांच्या साक्षीनं, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि जिल्ह्यातील आपले जे सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आहेत यांच्या हस्ते आज इथं झालेलं आहे। मी ज्यावेळेला पालकमंत्री म्हणून मला लातूर ला नेमणूक देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली आणि मी इकडं आलो पण नव्हतो, त्याच्या आधीच माझ्या व्हॉट्सअपवर लातूरच्या जिल्हा रुग्णालयाची बातमी ही लातूरवरून पत्रकारांनी पाठवून दिली होती आणि इथं पोचायच्या आधीच मला वाटतंय काय भीती घालण्याचं काम केलं होतं का काय माहित नाही, पण याच्या आधीच इथं लातूर जिल्हा रुग्णालयाचा अनेक वर्षाचा प्रश्न आहे, अनेक पालकमंत्री गेले, येणारे पालकमंत्री तरी लक्ष घालतील का वगैरे वगैरे अशी परखड बातमी ही पत्रकारांनी लिहिलेली आणि ती मला माझ्या व्हॉट्सअपला पाठवून दिली होती। त्याच्यानंतर इथं आल्यानंतर मी थोडी माहिती घेतली, आपल्या आधीच्या कलेक्टर मॅडम इथं होत्या, आपल्या वर्षा ठाकूर गुगे मॅडम, त्यांच्याकडनं मी थोडी माहिती घेतली किंवा नेमकी अडचण काय, काय याच्यामधला प्रश्न आहे, का हे काम एवढ्या दिवसात झालेलं नाही, आणि मग एक एक अडचणी ज्या येत होत्या प्रशासकीय तांत्रिक त्या समजल्या। खरं म्हणजे ज्यांनी सगळ्यांनीच उल्लेख केला की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी हे आपल्याला सगळ्यांना हे सिव्हिल हॉस्पिटल त्या काळात मंजूर केलं होतं आणि नंतर
जागेचा विषय जो झाला तो अभिमन्यूजींनी सांगितला. फुंडकर साहेब असताना ही जागा आपल्याला देऊ केली. सीएम साहेब त्यावेळेला देवेंद्रजी होते, त्यांनी जागा सिलेक्शनचं वगैरे सगळं सांगितलं. आणि हे दोन विभागातल्या थोडं प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळं हे काम लांबत गेलं असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. पण काही का असताना आज हे काम आता सुरुवात झालेली आहे. 100 खाटांचं हॉस्पिटल आपण बांधत असलो तरी मी आपल्याला सगळ्यांना स्पष्टपणे सांगतो की ही सुरुवात आहे आणि हे पूर्ण हॉस्पिटल जे आहे हे 500 खाटांचंच होणार आहे. आणि सुसज्ज असं हॉस्पिटल आपण इथं सर्वजण मिळून ताकदीनं उभं करू. आपल्या माग देणारा नेता आपल्या माग आहे. देवेंद्रजींनी खासबाग म्हणून या सगळ्या प्रकल्पाला आज ज्याचं भूमिपूजन आपण करतोय त्याला मान्यता दिली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज एवढा ताकदीचा नेता आपल्या मागे आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या मागे आहेत. त्यामुळं मला माझ्या सर्व हे लोकप्रतिनिधी आहेत, सर्व पत्रकार आहेत, लातूरचे नागरिक आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्ट पण आहेत, त्या सगळ्यांना सांगायचंय की अजिबात घाबरू नका. पूर्ण काम आपण शासनाकडनं मग ईडीबी असेल, अन्य कुठली योजना असेल, जिथून आपल्याला पैसा मिळेल तिथून हे काम पूर्णपणे आपण शेवटच्या ह्याच्यापर्यंत येणार आहे. कुठेही काम अर्धवट राहणार नाही याची खबरदारी आम्ही सर्वजण मिळून घेऊ. ही माझी आपल्याला सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा माझा शब्द आहे, हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. ज्याचा उल्लेख अभिमन्यूजींनी केला आणि इथं करणं गरजेचं आहे की माझं लातूर या माध्यमातून पत्रकारांनी लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलसाठी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनातनं खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रश्नाला एक चालना मिळाली. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर इथले स्थानिक लोक सुद्धा होती. त्यामुळं खऱ्या अर्थानं या प्रश्नाला कुठेतरी आवाज ज्याला आपण म्हणतो किंवा या प्रश्नाला न्याय मिळावा ही भूमिका मांडली गेली. आणि आज खऱ्या अर्थानं म्हणजे अभिमन्यूजी आणि बाकीच्यांनी जरी माझं नाव घेतलं असलं तरी मी अगदी स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की आज जे भूमिपूजन आपण केलंय, आज आपल्या या सिव्हिल हॉस्पिटलची जी सुरुवात झाली आहे ही फक्त देवेंद्रजी, स्वर्गीय अजितदादा आणि आपल्या या महायुतीचे जे मान्य आंबेडकर साहेब आहेत यांच्या सर्वांच्या मुळे झाली ही वस्तुस्थिती आहे. पालकमंत्री म्हणून मी या सगळ्या याच्यामध्ये फक्त नाममात्र होतो. तुमची भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं, लातूरकरांना काय गरजेचं आहे, काय अपेक्षित आहे सरकारकडनं आणि आपण कुठं कमी पडतोय ही गोष्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं. माझ्या जे पालकमंत्री म्हणून माझ्याकडे जो ऑफिस आहे त्या ऑफिसच्या लोकांना या सगळ्या फाईलच्या मागं लावलं, हे आपल्या कृषी विभागाकडनं हँड ओव्हर करून घेणं, पैशाची तरतूद बजेटला करून घेणं, त्यासाठी लागणारा जो पाठपुरावा होता ते सगळं जे आहे ते मुंबईमध्ये बसून, मंत्रालयात बसून, आपल्या कलेक्टर ऑफिसची वेळोवेळी गरज पडेल तशी चर्चा करून त्यांना थोडं कामाला लावून, CS ना थोडं कामाला लावून आज ह्या सगळ्याला शेवट आता ह्याची सुरुवात ही झालेली आहे. सगळ्यांनी सांगितलं की मी पालकमंत्री झालो म्हणून हे काम म्हणजे मी येईन म्हणून थांबलो होतं का काय, असं काही नाहीये. मला एकच वाटतं याच्यामध्ये ज्याचा उल्लेख सन्मान्य बाबासाहेब पाटलांनी केला की माझे वडील कैलासवासी अभयसिंहराजे भोसले आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांची फार घट्ट मैत्री होती. राजकारणात काँग्रेसमध्ये जरी ते काम करत होते, नंतर माझे वडील राष्ट्रवादीत जरी गेले असले तरी दोघांनी कधी आपली मैत्री तुटू दिली नाही. आणि मला वाटतंय आज स्वर्गीय विलासराव देशमुखांचं स्वप्न किंवा त्यांनी सुरू केलेलं ह्याला कुठंतरी एक खारीचा वाटा म्हणून मला त्यात काहीतरी उचलता आलं, काहीतरी त्यात हातभार लावता आला, हे मी माझं भाग्य समजतो. मी काय तेवढा मोठा नाही, मी काय तेवढा मोठा नेता किंवा हे नाही,
पण शेवटी आज वडिलांचं ज्यांच्यावर प्रेम होतं, ज्यांच्याबरोबर मैत्री होती आणि ज्यांनी त्या काळामध्ये त्याचा उल्लेख केला की सहकार मंत्री म्हणून माझे वडील काम करत होते, विलासराव मुख्यमंत्री होते, हे सगळे ऋणानुबंध जे आहेत ते आम्ही सगळ्यांनी जवळून बघितलेले आहे, ती मैत्री आम्ही जवळून बघितली आहे. एक काळ म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही, एक एक आमच्या स्थानिक राजकारणामुळं थोडी एक आमच्या बोरगाव म्हणून पोलीस स्टेशन आहे अभिमन्यू, आपल्याला म्हणजे गंमत वाटत ते थोडं आमचं स्थानिक उदयनराजे आणि आमचं खटकाखटकी होती, संघर्ष होता त्यावेळेला. आता नाही, आता आम्ही एकत्र आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये थोडं त्यावेळेला आमचा एक बोरगावचा PI उदयनराजांच्या ह्याच्यावरनं त्याची अचानक बदली केली गेली आणि संध्याकाळी महाराजांना कळालं की अशाची बदली झाली आहे. आणि त्यावेळेला विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, ते इकडं बाबुळगावला आले होते गावी त्यांच्या, आणि महाराजांनी त्यांना फोन केला संध्याकाळचा की असं असं झालंय, हे आपण सगळे काम करतो, आपण आमदार म्हणून आपण सगळं बघतो, तुम्हाला खोटं वाटत त्या PIच्या बदलीचा थांबवण्याचा फॅक्स हा बाबुळगाववरनं SP कडे सातारला पोहोचला होता. म्हणजे एवढं नाही, आता आपण बदल्या थांबवण्यासाठी किंवा करण्यासाठी किती पळायला लागतं हे आमदार म्हणून आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे एवढी मैत्री होती की इथून फॅक्स हा सातारला त्यावेळेला SP ऑफिसला आला होता तासाभरात की ही बदली थांबवलेली आहे आणि पुढचं त्या PIला तिथनं रिलीव्ह करू नये, अशा पद्धतीचे एक मैत्री एकामेकांची या दोघांची होती. मी स्वतः बघितले. पण आज आपण सगळेजण काम करतोय. आज देवेंद्रजींचं पूर्ण लक्ष लातूरवर आहे, लक्षात ठेवा. आज आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल दिलंय. आज आपल्याला आपण कुणीही मला वाटतंय मागायला गेलो नाही, पण आज देवेंद्रजींनी स्वतःहून लातूर ते मुंबई हा प्रवास 4 तासात झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेऊन आपल्याला लातूरसाठी खास आपल्याला एक्सप्रेसवे दिलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि हा फार मोठा प्रकल्प आपल्यासाठी होणार आहे. हे हॉस्पिटल वगैरे या गोष्टी तर होतीलच, किंवा आपला आता ज्याचा उल्लेख अभिमन्यूंनी केला, शहरातली जी वाहतूक कोंडी आहे वगैरे ह्यात सुधारणा करायच्या गडकरी साहेबांकडे आपण पाठपुरावा करतोय, काही गोष्टी आपण राज्याच्या माध्यमातून करतोय, हे सगळं चालू आहे. पण आज हा जो प्रकल्प देवेंद्रजींनी आपल्यासाठी बनवलाय, जे स्वप्न त्यांनी आपल्यासाठी दाखवलंय, हा एक्सप्रेसवे झाल्यानंतर मला वाटतंय लातूरचं सगळं जे गेम चेंजर ज्याला आपण म्हणतो असा हा प्रकल्प आपल्यासाठी देवेंद्रजींनी दिलाय, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आज आपल्या जिल्ह्यावर लक्ष असणारा, आपल्या जिल्ह्याच्या विविध प्रश्नांमध्ये आपल्याला न्याय देणारा नेता आज देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळालाय. आणि नक्कीच त्यांच्या मदतीनं आपण पुढची पण कामं आपल्या जिल्ह्यातली चांगल्या पद्धतीनं करत राहू. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पण अनेक कामं, अनेक प्रकल्प चालू आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर पूर्णत्वाला आपण नेऊ. नवीन सर्किट हाऊसचा एक सूचना इथं अभिमन्यूजींनी मांडली, त्याच्यासाठी पण जी काही तयारी करायला लागल, अभिमन्यू बजेट लागल, त्याचा आपण प्लॅन चांगला करू आणि चांगलं सुसज्ज असं सर्किट हाऊस आपण जे जुनं आहे त्या ठिकाणी नक्की आपण उभं करू. त्यासाठी पण PWD कडनं जी काही मदत आणि लागणारा निधी जो लागेल तो उपलब्ध केला जाईल, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगतो. आज या हॉस्पिटलच्या माध्यमातून आज आपण आज जरी 100 खाटांचं करत असलो तरी याचं पूर्ण जे आहे हे 500 खाटांचं हे हॉस्पिटल पूर्ण आपण प्रस्तावित करतोय. पुढच्या टप्प्यातले जे प्रस्ताव आहेत ते आपण शासनाकडे दिलेत आणि सर्व पद्धतीनं सुसज्ज. आणि आजच्या जी काही टेक्नॉलॉजी आहे किंवा आजची जी काही रुग्णसेवेची जी काही गरज आहे ती लक्षात घेऊन आपण या हॉस्पिटलचा प्रस्ताव हा आपण शासनाकडे दिलेला आहे. आणि सगळं मिळून आज जरी हे हॉस्पिटल सुरुवातीचा टप्पा जरी मला वाटतंय किती 25-28 कोटीचा असला तरी शेवटी या हॉस्पिटलला
300-325 कोटीचं हे हॉस्पिटल उद्याच्या काळामध्ये इथं उभं राहणार आहे, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लातूरवासियांनी आणि पत्रकारांनी लक्षात घ्यावी, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. त्यामुळं जसं आपल्याला लागल टप्प्याटप्प्यानं आपण ही मंजुरी किंवा लागणारी जी मंजुरी आहे ती घेऊन मग जसा निधी आपल्याला लागल तसा निधी आपण पुढं उपलब्ध करून घेत जाऊ. एकदम काय 300 कोटी आणून एकदम काय काम होणार नाही, तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे जसं आपलं काम होत जाईल तसं जे आहे ते काम जे त्याला निधी आपण उपलब्ध करून घेत जाऊ. कॉन्ट्रॅक्टरांना मगाशी सत्कार करताना त्या आपल्या आर्किटेक्टना दोघांना पण सांगितलं की काम चांगलं झालं पाहिजे, क्वालिटीचं झालं पाहिजे. तुम्हाला कुठलाही त्रास कॉन्ट्रॅक्टर म्हणून इथं आमचा कुठल्याही लोकप्रतिनिधीचा नाहीये आणि पालकमंत्र्यांचा पण नाही आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरांनी कामामध्ये कुठेही हायगई किंवा आर्किटेक्टनं कामामध्ये कुठेही कचुराई करू नये, ही आमची सगळ्यांची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि एवढ्या वर्षाचा हा रखडलेला प्रकल्प हा सुरू होतोय, याच्यावर स्थानिक लोकांचं पण लक्ष आहे, हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरनं आणि आर्किटेक्टनी लक्षात घ्यावं. त्यामुळे क्वालिटी जे स्पेसिफिकेशन आहे, जे पॅरामीटर्स दिलेत त्या ह्याच बांधकाम झालं पाहिजे. त्याच याचे तिथं जे काही आहेत ते काय जे अपॅरेटस म्हणा किंवा जे काही आपण म्हणू ते त्याच ह्याचं तिथं बसलं पाहिजे. याची खबरदारी आपण सर्वांनी संबंधित यंत्रणेनं घ्यावी. वेळोवेळी आम्ही आढावा घेऊ. त्याचा उल्लेख काळे साहेबांनी केला की महसूल विभागानं पुढची कार्यवाही करणं गरजेचं आहे. मला वाटतं काळे साहेब तुम्ही दिलेल्या सूचनाप्रमाणे 1 मेला परत आपला कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा असणारच आहे. तर त्यावेळेला कलेक्टरने आपल्याला इथं सगळं हे करून खड्डे काढलेलं दाखवावं, अशी मला वाटतंय एक सूचना आज आपण या कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात झाली हे लोकांना पण दिसल कळल आणि कुठंतरी लोकांना पण पटल किंवा खऱ्या अर्थानं शासनानं दिलेले जे हे होतं निर्णय होते ते आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यामुळं त्या पद्धतीनं महसूल विभागानं जे काही त्यांची प्रक्रिया आहे ती हे करून कॉन्ट्रॅक्टरला पुढची जी चाल आपण म्हणतो ती त्यांनी द्यावी, ही एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. बाकी आज विक्रमजींनी सांगितलं की पालकमंत्री सारखे इकडे येतात. आता मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे म्हणल्यावर जो विश्वास आपल्यावर टाकलाय तो 100% आपण पूर्ण केला पाहिजे. की आज त्यांनी इकडं पाठवलंय म्हटल्यावर इथं जी असेल ती जबाबदारी आणि जे काही एक मंत्री म्हणून माझ्याकडनं जे काही या लातूर जिल्ह्यासाठी करता येईल ते मी नक्की करीन. फक्त मी गाडीत बसलो होतो त्यावेळेला विक्रमजींना आणि अभिमन्यूंना एवढंच म्हटलं की मी सारखं येतो बरोबर आहे, म्हटलं थोडं अंतर काय कमी करता आलं सातारा आणि लातूर मधलं. बघा म्हटलं 5-5-6-6 तास गाडीत बसायला लागतं, त्यामुळं अख्खा दिवस प्रवासामध्ये जातो. बरं आपल्याकडे काय अजून काय माझ्याकडे काय हेलिकॉप्टर वगैरे अजून जरा ते आलेले नाही आहेत आणि येतील असं काही सध्या तरी काय वाटत नाही मला. पण असं काय कुठनं काय आपल्याला ते उपलब्ध होईल हे नाही. पण एक गमतीचा भाग सोडा, पण शेवटी आज आमच्याकडनं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या अपेक्षा आहेत आणि त्या पद्धतीनं आम्हाला आज मंत्रिमंडळात त्यांनी काम करण्याची संधी दिली आहे आणि अपेक्षा याच आहेत की दिलेली जबाबदारी नीटनेटकी पार पाडली पाहिजे. लोकांसाठी, समाजासाठी, जनतेसाठी वेळ दिला पाहिजे. ज्या विभागाचं तुम्ही म्हणजे आता माझा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, तर त्या विभागाचं काम सुद्धा प्रभावीपणे राज्यामध्ये झालं पाहिजे आणि कुठेही आपल्यावर गालबोट लागता उपयोगी नाही किंवा आपल्या कुठल्याही चुकीच्या किंवा कुठल्याही याच्यामुळं कुठं सरकारला गालबोट लागता उपयोगी नाही, ही अपेक्षा आमच्याकडनं देवेंद्रजींनी ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीनं नक्कीच आम्ही सगळेजण काम करतोय आणि सर्व आपल्या लोकप्रतिनिधींचा पण पाठपुरावा असतो. आज आम्ही उदगीरला होतो, त्या ठिकाणी सुद्धा संजयजी बनसोडे साहेबांनी मराठी पत्रकार आपली परिषद आहे त्यांचं अधिवेशन होतं, अतिशय चांगला कार्यक्रम झाला. राजेंद्रजी दर्डा आले होते, त्यांनी पण फार चांगले विचार व्यक्त केले. त्यामुळं प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या बजावण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा नेहमी राहिलेला आहे, माझा पण त्याच पद्धतीने राहिलेला आहे. पुढे सुद्धा
ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर येतील, लातूर वासियांची जी अपेक्षा एक पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं असेल ती 100% मी पूर्णत्वाला नेईन, हा माझा आपल्या सर्वांना शब्द आहे. आणि जी जबाबदारी आपण टाकाल, माझे सर्व सहकारी टाकतील, ती 100% पूर्ण करण्याचं काम मी नक्की करीन. आज मी एवढं बोलू शकतो, सांगू शकतो का तर मी सुरुवातीलाच म्हटलं की आज आमच्या माग जे नेतृत्व आहे हे फार मोठ्या ताकदीचं नेतृत्व आहे. फार ताकद देवेंद्रजींची काय हे आम्ही बघितली आहे. एखादं विकास काम, एखादा प्रकल्प करायचा म्हटलं की त्याच्यामध्ये आणि तो प्रकल्प जर महाराष्ट्राच्या, राज्याच्या आणि लोकांच्या हिताचा असेल तर हे मागं पुढं न बघता निर्णय घेणारा आज मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून आपल्याला मिळालाय. कितीही कुणाचाही वाईटपणा येऊ दे, पण या प्रकल्पामुळे जर लोकांचं चांगलं होणार असेल, राज्याचं भलं होणार असेल, राज्याच्या सगळ्या याच्यामध्ये जर इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतोय त्याच्यामध्ये भर पडणार असेल तर कुठल्याही गोष्टीला तोंड देण्याची तयारी ही आपल्या मुख्यमंत्र्यांची, देवेंद्रजींची असती, याचा अनुभव आपण घेतलाय. अजितदादांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण दादांनी 3 कोटी रुपये जे आपण आपल्या कृषी विभागाला दिले, ते 3 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद करण्याच्या सूचना मी त्यांना, दादांना भेटल्यानंतर कॅबिनेटमध्ये मी ते पत्र दिलं. त्यावेळेला दादांनी, त्याचे फायनान्सचे सेक्रेटरी आहेत ओपी गुप्ता साहेब, यांना दादांनी या सूचना दिल्या होत्या की हे पैसे त्या बजेटमध्ये भरायचे, तातडीनं देऊन टाकायचे. त्यामुळे दादांचा उल्लेख नक्की या ठिकाणी करणं गरजेचं आहे की त्यांनी ही 3 कोटीची तरतूद आपल्याला करून दिली, म्हणून हा पैसा आपण कृषी विभागाला देऊन आपण ही जमीन हस्तांतर करून घेऊ शकलो. अशा सगळ्या अडचणीतनं हे आपलं आज सिव्हिल हॉस्पिटल उभा राहतंय. सगळ्यांनी ज्यांनी या सिव्हिल हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये लक्ष घातलं, सहकार्य केलं, मदत केली, त्या सगळ्यांचं, हे प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकत नाही, पण सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपला एवढ्या वर्षाचा लढा, आपल्या एवढ्या वर्षाचं एक स्वप्न, एक शासनाकडनं असणारी अपेक्षा आज पालकमंत्री म्हणून मला ती आपल्या सर्वांसाठी पूर्ण करता आली. हे नक्कीच एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं भाग्य आहे असं मी समजतो. कारण शेवटी त्याचा उल्लेख बाबासाहेबांनी केला की मंत्रीपद काय कायम नाही, मी काय कायम मंत्री आहे किंवा राहणार असीन असं अजिबात नाही. राजकारण आहे, आज आहे उद्या नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण एक नक्की आहे की आज या कामामुळं इथं माझी आठवण की लातूरमध्ये कायम राहील की हा अनेक वर्षाचा प्रकल्प किंवा अनेक वर्षाचं एक काम शिवेंद्रराजेंनी येऊन इथं पूर्ण केलं, ही आठवण नक्कीच लातूरकरांच्या मनामध्ये कायम राहील, ही खात्री मला 100% आहे. आणि नक्कीच चांगलं सुसज्ज, सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना, सर्वसामान्य जे आपले पेशंट आहेत त्यांना एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी आपण सगळेजण मिळून उभं करू, एवढी आपल्याला खात्री देतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नक्कीच आपलं कार्य हे लातूरकरांच्या नेहमी स्मरणात राहील. यानंतर या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी डॉक्टर देवनीकर, आरोग्य अधिकारी औसा यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी